तुला काही हवंय का? हा इरा, पाणी पाणी हवंय का विचारत? पाणी हवं असल्यावर असं करते का ती? नाही नाही, तिचं पाणी पिऊन झालंय, ती काहीतरी दाखवायचा प्रयत्न करते. कौशिकी थांबला कशा? दया काका, तिनं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण मला काही कळत नाहीये. तुला काय हवंय? तिकडे कोणी नाहीये बाळा. हा इकडे इकडे काय 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 हवंय? चला निघूया का? ऊन किती आहे त्यामुळे कंटाळली असेल ती, म्हणून तसं करते. हो ना, खूप ऊन आहे ना इथे. चला. हो नाही, आणि आपल्याला उशीर होईल, पोचायला उशीर होईल. चला चला इरा इकडे चला. हा, तुला जे काही हवंय ना ते मी तुला देईन. ना आता आपण निघूया. मग आपण जाऊया. मला सांग, तुला भूक लागली आहे का? चढायचे रे, फाडायचं नाही ना रे, नीट करणं आहे. होईल रे तुमचं आज विसर्जनापर्यंत होईल का? आवरा ना. नाही नाही, तुला नाही, तू सॉरी, तू बोल. हा हा. गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुल आवडतं ना, म्हणून आपण आणलंय. कळलं? आणि हे चॉकलेट सुद्धा. चॉकलेट्स? अगं चॉकलेट्स काय? बाप्पाच्या नैवेद्यासाठी चॉकलेट्स? हे घे, तू पण घे प्रसाद. माझ्यासाठी? आणि मग ह्याचं काय करायचं? हे काय? डोळे बंद करा बरं सगळ्यांनी. मोदक? अरे एक मिनिट, मला तिकडे जाऊ दे. असं काय? अरे हो, अरे मोदकांचा नैवेद्य बाप्पासाठी आणलाय की नाही? मग तुम्हाला कसं देणार? पहिले आधी आपण हा नैवेद्य बाप्पाला देणार, मग त्याची आरती करणार आणि मग तो आपण प्रसाद म्हणून खाणार, हो की नाही? हो. मग अरे वा, डेकोरेशन तर एकदम छान केलंय. कोणी केलं? मी. बरं बरं बरं, मस्त केलंय. पण मग तुमचं काम झालंय पूर्ण का राहिलंय? बरं बरं, आता तुम्ही आता पटकन एक काम करा, तुमचं सगळं काम उरका. हा, मग आपण बाप्पाला नैवेद्य दाखवू, आरती करू, मग प्रसाद खाऊ. चालेल? चला जा. ताई, हे मी बनवलंय. हो अगं किती चेटनो, कुर्ता वगैरे? बेंजींची कृपा. तुझ्या फोन वालीपेक्षा तरी खूप बेटर. पर आज बहुत बढ़िया काम किया. एंग्री बर्ड, अरे एक नंबर. काय? आज नाही. थँक्यू नित्यानंद जी, मी तुमचा अजन्म ऋणी राहीन. असं ना, पप्पा. काय झालं? ताई, हे बघ, हे चित्र मी नवीन काढलंय. अरे वा, मस्त आहे का? तूच आम्हाला शिकवतेस ना, ज्यांच्या जगामध्ये कोणी नसतं त्यांच्यासाठी बाप्पाच त्यांचे आई बाबा असतात. तो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो. तू ती राजकुमारीची गोष्ट सांगितली होतीस बघ, आम्ही त्या राजकुमारीला आणि राजकुमारीच्या आईला बाप्पा समोर आणलं. तिला लढाई जिंकायची आहे ना, बाप्पा तिचे सर्व इच्छा पूर्ण करेल. गरज आहे. आपण समाजात ज्या काही चांगल्या गोष्टी करतो ना, त्या समाजापर्यंत पोचायला हव्यात. त्यामुळे अधिक चांगला समाज तयार होतो, माणुसकी वाढते. आणि तसे आपण कुठली गोष्ट लपून करत नाहीयेत ना, मग हे सांगायला हरकत काय? सर, माझी अशी खरंच इच्छा नाहीये की या मुलांपर्यंत समाजातल्या लोकांनी सहानुभूतीच्या भावनेने पोचावं. त्यांना जर या मुलांपर्यंत पोचायचंच असेल ना, तर त्यांनी फक्त आणि फक्त प्रेमाने पोचायला पाहिजे. आणि आपण जर हे असं मीडिया कव्हरेज वगैरे केलं तर ते होईल असं मला नाही वाटत आहे. अगं पण यामुळे लोक मोटिवेट होतील ना, त्यांना प्रेरणा मिळेल. पण सर, प्रेरणा सगळ्यांनाच मिळेल असं नाहीये ना. म्हणजे बघा, आम्ही इकडे येतो, आम्ही इथे काम करतो. सराव तसं जर असतं ना, तर आज आमच्या सोबत आमच्या घरातली लोक पण इकडे आली असती या मुलांना साथ द्यायला. पण तसं नाही झालंय. म्हणजे मी त्यांना चुकीचं नाही ठरवते, मी फक्त माझं ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगते. या आधी सुद्धा असा प्रयत्न झालाय. आणि जर असंच असतं तर समाजात अनाथाश्रम उभेच राहिले नसते ना. ही मुलं अशी नसती, प्रत्येक घरात एक एक जण असलं असतं.
तुझं म्हणणं पटतंय मला. आलोच. मित्रांनो, मला माफ करा, तुम्ही या. तुमच्या मॅडमशी बोलतो. तुम्ही या. आणि पुन्हा एकदा खरंच सॉरी की माझ्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. थँक्यू. ओके सर. थँक्यू सो मच सर. चला आता आरती करूया. चला लगेच. अगं बाई, म्हणजे करवलीच की. आणि हे माझे मिस्टर. अच्छा. अजय, नमस्कार. आणि चेतना वहिनी आणि मकरंद भाऊजी नाही आले का? हो, खरं तर त्यांची सुद्धा खूप इच्छा होती यायची, पण आमच्या घरी सुद्धा गणपती असतात ना. हो, आणि आमच्या घरी पाहुण्यांची खूप रेलचेल असते. नाही, म्हणून मग घरी कोणतरी पाहिजे ना, म्हणून ते घरी थांबले. हा, त्यानिमित्तानं माणसं एकमेकांकडे येतात जातात, गाठीभेटी होतात. नाही तर काय, हल्ली प्रत्येक जण आपापल्या व्यापातच असतो, नाही का? हो ना, अगदी खरं आहे. आज सणाच्या निमित्ताने तुम्ही आमच्याकडे आलात. खूप बरं वाटलं. हो. आणि ना त्या दिवशी माझं विचारायचं राहून गेलं, पण तुमचे मिस्टर नाही दिसत आहेत कुठे? हो ना, ते नाही आले.